स्टारवर उभा आहे बघा, स्टारवर उभा आहे आणि तिकडे आपले मित्र गरवणी करतात, ते बघा फिशिंग करतात तिकडे. हा पाथवे बघा छान केलेला आहे, पाथवे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि या साईडला सुद्धा समुद्राच्या साईडला सुद्धा हे स्टार टाकलेले आहेत बघा. मासे लागतात, हे बघा किती लागलेले आहेत बघा. तुळजाभवानी आपण पाहतोय, फार मोठी टॉलर्स आणि तिचं काम चालू आहे आता. वेगवेगळे काटेरी मासे, वेगवेगळ्या वस्तू सुद्धा त्या नेटला लागतात, त्याच्यामुळे नेट फाटलं जातं आणि त्यानंतर आपल्याला वरती येऊन ते शिवावं लागतं. पाईप असे ठेवले जात आहेत इथे आणि त्याच्यावरनं हा फायबर नेला जातोय पाण्यामध्ये. खांजी काकाने आपली बोट खाली पाण्यामध्ये घेतलेली आहे. इथे जुनी आमची पट्टी होती, इथे मी बसलेलो आहे बघा. इथे हा थोडासा उंचवटा होता बसण्यासाठी सुद्धा आणि इथून पायऱ्या होत्या, इथून अशा या पायऱ्या होत्या आणि इकडे बोटी लागायच्या, बोटी जायच्या आणि इथे पांड्या थोड्या होत्या, ते मोठी सेफ्टी होती अशी. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपले फिशिंगचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ताजी ताजी मच्छी, आपल्या श्रीवर्धनचं मच्छी मार्केट सुद्धा आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतंयच. पण त्याचबरोबर आपल्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण असो, उत्सव असो आणि विविध कार्यक्रम आपण पाहतच असतो. आता आमच्या फिशिंगला सुरुवात झालेली आहे. काही दिवसानंतर ऑक्टोबर महिन्यात सुद्धा आपली सुकी मच्छीला सुद्धा सुरुवात होणार आहे. भरपूर जणांचे फोन येतात की सुकी मच्छी आहे का, पण मी मागं सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जूनच्या 15 ते 16 तारखेपर्यंत ही सुकी मच्छी करत असतो. सुक्या मच्छीचा स्टॉक असतो आपला. त्याच्यानंतर दमट वातावरण असतं. आपल्याला माहिती असेल की जूनला एकदा पावसाळा सुरुवात झाली की दमट वातावरणामुळे जो स्टॉक असतो मच्छीचा, त्याला आपल्याला माहिती असेल मच्छीला पाखरं पकडणं किंवा काबरी पकडणं हे चालू राहतं. त्याच्यामुळे आपण जेवढी फ्रेश मच्छी असते तेवढी संपून टाकतो आणि त्याच्यानंतर आपण ऑक्टोबरपासून, आपल्या बंदरातली ऑक्टोबरपासून मच्छी सुरुवात करतो. तुम्हाला सुद्धा सुकी मच्छी पाहिजे असेल तर ऑक्टोबरपासून तुम्ही कॉल करू शकता. एकदा दिवाळी दसऱ्याची आपण पूजा केली की त्याच्यानंतर आपलं मुहूर्त चालू होतं सुक्या मच्छीचं आणि ते 15 जूनपर्यंत चालू राहतं. आता सकाळीच आपण फिशिंगसाठी गेलो होतो, चोलटाच्या फिशिंगसाठी गेलो होतो, पण वैखार जास्त आहे, वारा भरपूर आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 5 ते 5.5 किलोच आपल्याला चोलट म्हणजेच व्हाईट कोलंबी मिळाली होती. सगळ्यांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की तू जेटीच्या टोकावर जा आणि जेटीचं कसं काम चालू आहे ते सुद्धा आम्हाला परत एकदा दाखव. ही जेटीचं टोकावर आलोय मी आणि आपले नलावडे दादा सुद्धा आलेत. हे बघा, काय फिशिंगला आलात काय? इकडे मी तुम्हाला दाखवतो. काही जण फिशिंग करतात इकडे, हे बघा खाली आहेत बघा, फिशिंग करतात. अगदी टोकावर आलेले आहेत, आपल्या या जेटीच्या टोकावर आलेले आहेत, फिशिंगसाठी आलेले आहेत. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे काही बोटी आता फिशिंगसाठी गेलेल्या आहेत. संध्याकाळ झाली जेव्हा अंधार पडतो तेव्हा सुद्धा काही पापलेटांची फिशिंग किंवा चोलट आपली कोलंबीची फिशिंग करतात, त्या फिशिंगसाठी काही गेलेल्या आहेत. त्यासुद्धा बोटी मी झूम करून दाखवणार आहे. पण सांगायचं म्हटलं तर आलोय ते म्हणजे जेटीच्या टोकावर आलोय. आता फिरत फिरत जेटीच्या टोकावर आलो आणि ती मी जेटी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातली नंबर 1 जेटी जी आपल्या श्रीवर्धनमध्ये, जीवना बंदरमध्ये आमच्या जी बनते ती आपल्याला पाहायला मिळते. हे स्टार पाहायला मिळतात बघा. मी सुद्धा आता ह्या स्टारवर उभा आहे बघा, स्टारवर उभा आहे आणि तिकडे आपले मित्र गरवणी करतात, ते बघा फिशिंग करतात तिकडे. ते सुद्धा जाऊ आपण तिथे, जवळ जाऊ आपण त्यांच्या. पण तुमच्या आग्रहास्तव ही जेटी मी पूर्ण दाखवतो आपल्याला, कशा पद्धतीने ही बनते. आपण कुठे मुंबई पुण्यात किंवा कुठे कामानिमित्ताने असाल तर जरूर एकदा तरी आपल्या श्रीवर्धनला भेट द्या. तुम्ही दरवर्षी महिन्यातून एकदा तरी आमच्या श्रीवर्धनला याल आणि कोकणातली ही मजा घ्याल. फिशिंगला सुद्धा मजा येते. फिशिंगला सुद्धा तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. दूरवर आपल्या समुद्रामध्ये जावं लागतं आम्हाला. तिकडे काही बोटी गेलेल्या आहेत, त्या दिसतात बघा. थोडी वैखर आहे म्हणजे वारा आहे, त्याच्यामुळे लाटांचा मारा होत असतो. बोट अशी
पाणी वगैरे मारत असतं बोटीमध्ये. मोठ्या मोठ्या टॉलर्स सुद्धा आता काही दिवसानंतर जातील. काही छोटी छोटी कामं आहेत टॉलरची, ती कामं चालू आहेत त्यांच्या. आता मोठ्या बोटी सुद्धा फिशिंगसाठी समुद्रामध्ये जाणार आहेत. चला तर आपण आता ही जेटी बघूया. मित्रांनो, आपली ही जेटी तुमच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा दाखवतोय. आता हळूहळू हिचं काम चालू आहे. या ठिकाणी हे भले मोठे दगड, आपल्याला संरक्षक दगड पाहायला मिळतात. आणि हे स्टार सुद्धा, हे सिमेंट कॉन्क्रीटचे स्टार जे टाकलेले आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात. मी टोकावर होतो मगाशी, टोकावर पुन्हा एकदा जाईन, मी दाखवेन. हा पाथवे बघा, छान केलेला आहे पाथवे, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. आणि या साईडला सुद्धा, समुद्राच्या साईडला सुद्धा हे स्टार टाकलेले आहेत. हे बघा, भले मोठे स्टार आहेत हे. आता संध्याकाळची वेळ आहे, जवळजवळ 5:15 झालेले आहेत. आणि आपल्या टॉलर्स या ठिकाणी आहेत. आता मोठमोठ्या टॉलर्स सुद्धा आता काही दिवसानंतर फिशिंगसाठी जातील. काही डागडुजीची कामं थोडीफार चालू आहेत, काही बोटी जातात फिशिंगसाठी वगैरे. आणि आपली जेजुरी सुद्धा तिथे आहे. सकाळीच आपण गेलो होतो, पण मच्छी कमी येते आता सध्या तरी. सोलट आपल्याला जवळजवळ 5-5.25 किलो मिळाले होते सकाळचे फिशिंग. सकाळची फिशिंग मला दाखवताना आली, काळोख होता, थोडं पावसाळी वातावरण होतं. आता काही बोटी गेलेल्या आहेत बघा, इकडे आपल्याला दिसत आहेत. या साईडला वाळवटी बंदर, आरावी बंदर आणि तिकडे दिव्यागर दिघीचं बंदर जे पाहायला मिळतं आपल्याला, त्या साईडलाच बोटी गेलेल्या आहेत. हे फायबर येते बघा, हे बघा, ही बोट येते. काही बोटी फिशिंग करतायत. आणि या साईडला आपल्याला हरिहरेश्वराचा डोंगर दिसतोय बघा. हरिहरेश्वरला सुद्धा भरपूर पर्यटक आज सुद्धा भेट देत असतात. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं श्री तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर. चला आपण पुढे जाऊया. आणि तिथे काही जण फिशिंग करतायत, गरवतायत. असं आपलं हे श्रीवर्धन विविधतेने नटलेलं आहे, श्रीवर्धन. आणि श्रीवर्धनचा बीच किनारा सुद्धा छान असा बीच किनारा आहे, जो आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला तर मिळतोयच. चला आधी आपण टोकावर जाऊया तिकडे. तुम्हाला सुद्धा ही जेटी कशी वाटते ती कमेंट्स करा. आणि हां, अजून सुद्धा आपले नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत नसाल तर पहा. आपले वेगवेगळे पारंपरिक सण श्रीवर्धनचे पाहायला मिळतात. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला वेगवेगळे आमच्या कोकणातले सण, उत्सव आणि विविध कार्यक्रम सुद्धा पाहता येतील. इकडे नलावडे दादा बसलेला आहे. तू नाही गेला? कोण कोण आहे खाली? 5-6 जण आहेत. हे बघा, हे फिशिंग करतायत इकडे खाली. इकडे सुद्धा आहे दादा. काय लागले? अजून काय नाही लागले? थोडस काळोख झाल्यावर लागेल. चला, हे फिशिंग करतायत. आणि हा एक फायबर चाललाय बघा, ही बोट चालले आता फिशिंग साठी. ही आता इथे अशी दिसते आपल्याला. आणि थोडी दूर गेली, या साईडला लाटा मारतायत. इकडे बघा, इकडे थोडा अजून वारा आहे. वारा आता थोडा हळूहळू कमी होईल. एकदा गणपती बाप्पा झाले तर त्याच्यानंतर हळूहळू वारा, वादळ कमी होईल. ही नवरत्न बोट आपल्याला पाहायला मिळते बघा. ही सुद्धा आता फिशिंग करून आलेली आहे. धनेश दिसतोय आपल्याला, धनेश आहे. छान. ही बघा, ही बोट चालले, फिशिंग साठी चाललेली आहे. चला आपण आता हळूहळू तिकडे पुढे जाऊया. आणि भरपूर जण या ठिकाणी वॉकिंगसाठी सुद्धा येतात. आमच्या जीवनातले तर येतात, पण श्रीवर्धनचे सगळेजण येतात. आणि भरपूर पर्यटक सुद्धा आज ही जेटी पाहण्यासाठी येतात. आज तुमच्या आग्रहास्तव ही दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आता हे बघितलं तर आपण आता तिथे जाऊया. आपण बोटी आहेत तिथे जाऊया, पुढे जाऊया. तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की ही जेटी त्या साईडून कशी वाटते ती. आणि इकडे श्रीवर्धनचा हा किनारा, छान आमचा श्रीवर्धनचा बीच, जो आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही बघा, जरूर बघा. आणि श्रीवर्धन कसं वाटतं, तुम्ही आला असाल तर कमेंट्स सुद्धा करा. आणि इकडे अनिकेत दादा सुद्धा, काय फिरण्यासाठी आलास का?
अनिकेत दादा सहपत्नीक आलाय बघा. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की श्रीवर्धनचे भरपूर जण ही जेटी बघण्यासाठी तर येतात, पण वॉकिंग साठी सुद्धा येतात. तिकडे अनिकेत आपल्याला दिसला मगाशी फिरण्यासाठी आलेला आहे, आणि इकडे फॉरेनला असणारे जावेद भाई सुद्धा आहेत बघा. जावेद दादा काय पूर्ण फॅमिली सोबत आलेले आहेत बघा. आणि ही मुलगी तुमची? हा, ही बघा. आणि फॉरेनला कुठे असतोस तू? सौदीला असतो. बघा जावेद दादा आहे. सगळ्यांनी बघा आणि सौदीवरना सुद्धा कमेंट्स करा तुम्ही. सौदीला असतो जावेद, आपल्या मेटकर्णीवर राहतो. चला, आज कशी जेटी कशी वाटते तुला? कारण पहिला तू जीवना बंदर मध्ये आला असशील ना याच्या आधी? तेवढीच होती. तिकडे जुनी जेटी होती आपली, आणि आता नवीन जेटी. कसं वाटतं तुला? छान वाटतं का कसं वाटतं? हा, छान आनंद वाटतंय की श्रीवर्धन मध्ये काहीतरी सुधारणा होते. बरीच काही सुधारणा आपल्या श्रीवर्धन मध्ये होतच असते, आणि विविध कार्यक्रमानिमित्ताने आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज मध्ये श्रीवर्धन पाहायला मिळतंयच. चला, जावेद आपल्याला दिसला आपल्या मेटकर्णीवर होता. आम्ही लहानपणी म्हणजे सुक्या मच्छीचा आपला व्यवसाय तिथे होता मेटकर्णीवर, आणि तिथे जावेद राहतो मेटकर्णीवर. हा पाथवे तुम्हाला कसा वाटतोय? कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये. संध्याकाळ जसजशी होईल तसतसे सगळे श्रीवर्धनकर आणि आमचे जीवनातले सगळेजण आणि पर्यटक काही जण इथे येतील. हे अंतर बघा किती आहे ते. हे बघा, एवढं अंतर हळूहळू कापत आलो मी. आणि फार मोठी ही जेटी जी बनते, इकडे सुद्धा काम चालू आहे. तिकडे त्या साईडला सुद्धा काम आहे. आपण जाणारच आहोत. इकडे सुद्धा काही जण दिसतात आपल्याला जेटीवर आलेले. चला, आपण बोटीजवळ आलेलो आहोत आणि आपल्या जेजुरी जवळ जाणार आहोत. तिकडे मेघराज प्रथमेश फिशिंगसाठी जाणार आहेत. मी त्यांना बोललो आता येत नाही. इकडे या बघा सगळ्याजणी बसलेले आहेत आणि काय फोटो काढताय काय? या बघा, काय प्रत्येकाने नाव सांगा. तुझं नाव काय? हिंदवी, रिया, मेघना, दीपा. या आपल्या शेजारच्या आहेत सगळ्या जणी. आणि बघा काय फोटो काढताय. फोटो काढतायत आणि नारळी पौर्णिमेला मस्त नाचायचं. चला, आणि इकडे आपले काका येत आहेत, आपल्या मावशीचे मिस्टर. हे बघा काय चालतायत. त्यांचे पाय वगैरे दुखत असतात, कधी कधी बरं नसतं, आणि चालतायत. आणि आपले बाब्या दादा सुद्धा आलेले आहेत बघा. श्रीवर्धनचा समुद्र सोडून आज आपल्या जेटीवर आलेले आहेत चालण्यासाठी. हे बघा प्रशांत दादा सुद्धा आज जेटीवर चालण्यासाठी. दररोज येत आहे काय? नाही, आज पहिल्यांदा चालू. नेहमी जातो तिकडे आपल्या श्रीवर्धनच्या बीचवर. मग कशी वाटते ही जेटी? एक नंबर आहे. एक नंबर आहे ना. अजून भरपूर काम आहे. मुंबईचं मरीन ड्राईव्ह सारखं वाटतंय, फिलिंग वाटते आता. बघा मुंबईचं मरीन ड्राईव्ह, खरंच खरंच हे मुंबईचं मरीन ड्राईव्ह सारखं. मी पुन्हा एकदा झलक दाखवते. हे बघा बोटी दिसतात आपल्याला फिशिंग करणाऱ्या. आणि चला चालत जा. मी जरा बोटीजवळ जातोय. आपली बोट खाली फिशिंगसाठी जाणार आहे जेजुरी. भरपूर जण येतात. श्रीवर्धनकर तर दिसतायतच आपल्याला. बघा ही जेटी पुन्हा एकदा बघा की कशा पद्धतीने बनते. हे श्रीवर्धनकर आपल्याला दिसतायतच सगळेजण. चला जेजुरी जवळ जाऊया आपल्या. हे बघा सगळेजण आज आपल्या म्हणजे आजच नाही तर दररोज आपल्या या जेटीवर येतात फिरण्यासाठी वगैरे. आपण पहिल्यांदा जेटीवर जाऊया, त्या साईडला जाऊया. इकडे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आपण इथून जाणार आहोत. तिकडून अजून रस्ता व्हायचा आहे जेटीचा. इकडून जाऊया मित्रांनो. आपण चालत चालत खाली उतरलो. इकडे वरच्या जेटीवर होतो बघा, या वरच्या पाथवेवर होतो आणि खाली आलोय. खाली आपल्या बोटी आहेत. पण इथे हे बघा काही मुलं हे बघा डोल टाकतायत. हे बघा पाग उडवतात आणि मच्छीमारी करतायत इथे जवळच्या जवळ. याच जेटीवर आपण बघितले होते ती म्हणजे टायगर मासे पागवणे, म्हणजे एक प्रकारची स्पर्धाच चालू होती असं वाटत होतं. या जेटीवरच सगळेजण करत होते. इथल्या आणि तिकडच्या कठड्यावर करत होते. 40-50 जण त्यावेळी करत होते. पण इकडे हे बघा त्यांच्या जाळ्यामध्ये मासे लागतात. बघूया आपण झूम करून बघूया मित्रांनो. वरच्या जेटीपासून खाली आलोय आणि ही मोठी टॉलर्स आपल्याला पाहायला मिळते. पण लहान मुलांची ही जी मजा आहे ती पाहायला मिळते. हे बघा केंड मासा लागलेला आहे त्यांना. हे बघा मी झूम करून दाखवते. हे बघा मासे लागतात. हे बघा किती लागलेले आहेत बघा. छोटे मुले सुद्धा या ठिकाणी जवळच फिशिंग करतात पाहायला मिळत आहे. आणि दादा खळे दादा बघा आपल्याला दिसे चोलट मारून आलाय सकाळीच वाटतं. हा काय किती होता आज? कमी होता. आज कमी होता.
या मोठ्या टॉलर्स आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जेटी पाहतोय आणि इकडे बघण्यासाठी हे बघा सगळेजण पाहायला मिळतात आपल्याला. आणि आपल्या मनोज मामांची धनलक्ष्मी, ही बघा धनलक्ष्मी दिसते. काय दादा वॉकिंग झाली का नाही? आत्ताच आलेत. हे सुद्धा दादा दररोज येतात. आणि वहिनी आज जेटी बघण्यासाठी आहेत. काय आज जेटी बघण्यासाठी आलायत? ही बघा धनलक्ष्मी आपल्याला मनोज मामा कालेकरांची दिसते. आणि आपल्या चंद्रकाकांची वैभव लक्ष्मी आपण पाहतोय. चंद्रकाकांची फार मोठ्या मोठ्या टॉलर्स या आपल्याला पाहायला मिळतात. आणि साईडला असलेली आपली तुळजाभवानी, आपल्या भावेश प्रसादची, आपल्या जयवंत भाऊंची ही तुळजाभवानी आपण पाहतोय. फार मोठी टॉलर्स आणि तिचं काम चालू आहे आता. हे बघा काम चालू आहे. काही दिवसानंतर ही सुद्धा फिशिंगला जाणार आहे. छान आधुनिक टेक्नॉलॉजी सुद्धा या बोटीमध्ये बसवलेली आहेत बघा, पाहायला मिळतात. जयवंत भाऊ सुद्धा तिथे आहेत. हे बघा जयवंत भाऊ दिसत आहेत. इकडे प्रसाद आहे बघा, प्रसाद आहे. इकडे भावेश सुद्धा दिसतोय बघा. छान तुळजाभवानी ही बोट कशी वाटते आपल्याला बघा, कमेंट्स करा. आणि इकडे छोट्या छोट्या बोटी अजून सुद्धा फिशिंगसाठी चाललेल्या आहेत बाहेर. हे बघा छोट्या छोट्या बोटी आहेत. आणि इकडे नेटचं काम चालू आहे बघा, नेट शिवणं वगैरे चालू आहे इकडे. आणि एका बोटीवर जवळजवळ भरपूर जण म्हणजे 15 ते 20 जण कामाला असतात. आणि वेगवेगळ्या ठिकाणचे असतात हे, म्हणजे आपण UP-वाले असतात, गुजरातवाले असतात, आपल्या महाराष्ट्रातले असतात. सगळेजण या ठिकाणी कामासाठी येत असतात, बोटीवर जात असतात. इकडे नेट शिवतात बघा. आपल्याला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात ते म्हणजे फिशिंगचे व्हिडिओ, नेट शिवण्याचे व्हिडिओ. पावसाळ्यात आमचं हेच काम असतं, नेट शिवणं वगैरे. हे बघा आपण मच्छीमारीसाठी जात असतो, त्या जाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे काटेरी मासे, वेगवेगळ्या वस्तूसुद्धा त्या नेटला लागतात. त्याच्यामुळे नेट फाटलं जातं आणि त्यानंतर आपल्याला वरती येऊन ते शिवावं लागतं. ते शिवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बघा. चला ही जेटी आपण पाहतोय, फार मोठी जेटी पाहतोय. आणि तिकडे जाणार आहोत. तिकडे सुद्धा काही बोटी सुद्धा जात आहेत. या ठिकाणचं हा परिसर जेटीचा जो पाहायला मिळतोय वरच्या साईडचा. आणि तिकडे आमची जी वस्ती आहे त्या साईडला सुद्धा तिकडे जाणार आहोत आपण बघा. हळूहळू तिकडे सुद्धा जाणार आहोत. मी इकडचा मधला भाग दाखवतो आपल्याला. हा बघा हा मधला भाग आहे. आणि आता काही बोटी इथून सुद्धा फिशिंगसाठी जाणार आहेत. आणि त्या साईडला सुद्धा ते बघा, त्या साईडला सुद्धा आपण मागच्या वेळी पागवणीचे व्हिडिओ म्हणजे त्या कटड्यावरनं आणि या कटड्यावरनं जणू स्पर्धाच पागवणीच्या होत्या असं आपल्याला वाटत होतं. मित्रांनो खाली आलोय आपण आणि आपण तिकडच्या समोरच्या जेटीवर होतो. इकडे आपली जेजुरी आणण्यासाठी प्रथमेश मेघराज गेलेत बाहेर. आणि हे बघा ही बोट आता खांजी काकांची बोट, ही बघा ही बोट आता खाली उतरवत आहेत. फिशिंगसाठी जात आहेत, व्हाईटसाठी म्हणजे चोलटाच्या फिशिंगसाठी जात आहेत, व्हाईट कोलंबीसाठी. हे बघा हे नेट वगैरे भरलेलं आहे आणि सगळेजण आता फिशिंगसाठी जाणार आहेत. हिरकन्या बोट आपल्याला पाहायला मिळते बघा. हिरकन्या बोट लोटत आहेत खाली, पाहायला मिळते बघा हिरकन्या बोट. हे पाईप असे ठेवले जात आहेत इथे आणि त्याच्यावरनं हा फायबर नेला जातोय पाण्यामध्ये. ही बघा खांजी काकाने आपली बोट खाली पाण्यामध्ये घेतलेली आहे. आणि आमच्या मामांची बोट सुद्धा, कालेकर मामांची बोट इथे पाहायला मिळते. ही सुद्धा फिशिंग करून आलेली आहे. मामा काय भेटलात? सोलट आहेत. जाऊन आलात? जाऊन आलेत ते. आणि हा पण गेलेला काय? हा बघा हा पण गेलेला. आणि हा बघा गोबरा, गोबरा मासा बघा. हा बघा पाहायला मिळते गोबरा. काय दररोज जातोस काय? दररोज जातो. शाळेला सुट्टी असल्यावर जातो तो. चला आणि काय काम चालू आहे? काय रिपेअरिंग चालू आहे राजलक्ष्मीचे. सकाळी जाऊन आलास काय? काय होतं काय? व्हाईट होता 5-6 किलो होतं. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की काल थोडंफार प्रमाणात होतं पण आज आपल्याला 5-5, 6-6 किलो 10-10 किलो काय काय ना मिळालं. आज कमी मच्छी होती. आणि आमचे चंदू दादा तिकडे आहेत बघा. इकडे सगळ्या काही बोटी आता फिशिंगसाठी, काही बोटी जात आहेत, काही बोटी आल्यात. मित्रांनो आपण आता
आत्ता आलेलो आहे ते म्हणजे आपल्या जुन्या जेटीवर आलेलो आहे. इथे जुनी आमची पट्टी होती, इथे मी बसलेलो आहे बघा. इथे हा थोडासा उंचवटा होता बसण्यासाठी सुद्धा आणि इथून पायऱ्या होत्या, इथून अशा या पायऱ्या होत्या आणि इकडे बोटी लागायच्या. इकडे ऋग्वेद आहे, हा बघा ऋग्वेद आहे आपला, ऋग्वेद चोगले आहे. ऋग्वेद आपला नातेवाईकच आहे ऋग्वेद. आणि जुनी जेटी. आता काय करत होतास तू? खेळत होतास ना तिथे बघा, खेळत होता हा तिथे. काय क्रिकेट खेळत होतास? नाही, मग पतंग उडवत. पतंग उडवत होता तो. आणि ऋग्वेद तुला आठवते ना इथे जेटी होती आता हो. काही दिवसापूर्वी इथे हो. आपल्या बोटी लागायच्या. ही जुनी जेटी आणि इथून आपल्या सगळ्या बोटी जायच्या ना. हो. सांग सगळ्यांना. बोटी जायच्या आणि इथे पांड्या थोड्या होत्या. थोड्या. ते मोठी सेफ्टी होती अशी. हा पांड्या घेऊन सेफ्टी होती अशी. आणि कधी पाणी ओतलं भरलं. इथे आपल्याला खोल वाटायचं ना, भरपूर खोल वाटायचं. खोल. इथे खोलगट भाग होता सगळा. इथे बोटी लागायच्या आणि मच्छीमारी बोटी यायच्या आणि इथे लिलाव व्हायचा आपला. या साईडला लिलाव व्हायचं, तिकडे वरच्या साईडला वगैरे. ही जुनी जेटी. चला ऋग्वेद चल खेळ. ऋग्वेद आपल्याला भेटला, ऋग्वेद खेळायला आलोय आणि आलोय आपण. इथे शेड पण दिसते बघा. तुम्हाला आठवत असेल तर, माहिती असेल तुम्हाला, इथे हे बघा, हे मी बसलेलो होतो इथे आणि इथून पायऱ्या अशा चालू होत्या पायऱ्यांवरनं आणि तिथेपर्यंत खालपर्यंत पायऱ्या होत्या आणि असं साईडनी पाणी होतं आणि इकडे पण खोलगट भाग होतं. हे बघा ही जुनी जेटी, ही अजून सुद्धा आहे. ही बघा, ही आपल्याला पाहायला इथे मिळते. पण पांड्या. हा इथे पण पायंड्या होत्या ना खाली उतरायला, अशा पायंड्या होत्या. हे बघा, हे शेवटचं टोक आहे जे पाहायला मिळतं आपल्याला. हे बघा, हे शेवटचं टोक आहे आणि इथून खाली असं आम्ही उतरायचो आणि इकडे खालच्या साईडला बोटी लागायच्या. हा तो बघा दाखवतोय ऋग्वेद आपल्याला. इथून एवढा असा हा कठडा, हा जो कठडा दिसतोय तो कठडा होता. ही शेड सुद्धा अजून आहे बघा, ही शेड आहे. काही दिवसानंतर इकडचं चित्र तुम्हाला वेगळं दिसेल, पण आता बघून घ्या की कशा पद्धतीने या साईडला काम चालू आहे. भली मोठी जेटी आहे बघा, इकडे तुम्हाला दिसते बघा. या साईडला फार मोठा हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. काही दिवसानंतर इकडे काही बांधकामं सुद्धा होतील, भरपूर पर्यटक येतील, कारण पर्यटक वाढावं या उद्देशाने सुद्धा या आपल्या श्रीवर्धनच्या जीवना बंदरच्या जेटीचं हे जे काम चालू आहे. मोठमोठ्या रोरो, मोठमोठ्या आपल्याला बोटी सुद्धा या ठिकाणी दिसतील काही दिवसानंतर. इकडे सुद्धा फार मोठा हा भराव केलेला पाहायला मिळतोय बघा. हायड्रा सुद्धा आहे इकडे, हायड्रा आहे. भरपूर काम अजून सुद्धा पेंडिंग आहे. फार मोठं काम आपल्या या जेटीचं होत आहे. खास तुमच्या आग्रहास्तव ही जेटी दाखवण्याचा एक छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. भरपूर जण बोलायचे की तू टोकावर जा, तिकडच्या टोकावर जा. तिकडचं टोक आपण बघितलं. त्यानंतर इकडे आपल्या फिशिंगच्या बोटी ज्या आता फिशिंगला संध्याकाळच्या वेळेला चाललेल्या आहेत त्यासुद्धा आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही जेटी आहे, तिकडचं जेटी आहे. तिकडे आता लहान मुलं काय बोटीतनं पागवत आहेत बघा, जाळं टाकून मच्छीसुद्धा भेटते. इकडे थोडं चालल्यानंतर अजून फार पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला जेटीचं काम पाहायला मिळतंय. तुम्ही सुद्धा आवर्जून जरूर या आपल्या या श्रीवर्धनच्या जीवना बंदरच्या या जेटीवर. जेटी पाहण्यासाठी या आणि ताजे ताजे मच्छी मासे खाण्यासाठी सुद्धा तुम्ही या. चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्या आपल्या नातेवाईकांना आपले व्हिडिओ शेअर करत राहा, फॉलो करत राहा. चला तर आता भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.